निवडणूक लागलेली आहे. काय मसाजो ग्रामपंचायतची संतोष देशमुख यांच्या निर्णयामुळे जी पोटनिवडणूक लागलेली आहे, या पोटनिवडणुकीचा फॉर्म भरण्याचा कार्यक्रम कालपासून निवडणूक आयोगानं चालू केलेला आहे. मी काल जाऊन माझ्या उमेदवारीसाठीचे फॉर्म विकत घेतलेले आहेत. उद्या गुरुवार दिनांक 9 रोजी मी माझा उमेदवारी अर्ज या पोटनिवडणुकीसाठी सरपंच पदासाठी भरणार आहे. त्यामुळे मसाजो ग्रामपंचायतची निवडणूक कालपासून जी मीडियावर येते बिनविरोध होणार आहे, अशी काही कुठली निवडणूक बिनविरोध होणार नाही. मात्र काल प्रतिक्रिया देताना सांगितलं की काल बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये असं बिनविरोध काढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. बैठक झाली होती, पण बैठकीमध्ये एक ठराविक लोकांची बैठक होती. त्या बैठकीमध्ये काही गाव नव्हता किंवा गावामध्ये जे बारीक बारीक घटक आहेत, मग त्याच्यामध्ये एससी समाज असेल, मुस्लिम समाज असेल, ओबीसी समाज असेल किंवा गायकवाड समाज असेल, घाटोळ समाज असेल, इथल्या कुठल्याही माणसाला तिथं बोलण्यात आलं नव्हतं. त्या बैठकीत मलाही बोलण्यात आलं होतं. त्यांनी मला मागणी केली तुम्ही बिनविरोध काढा. मी त्यांना सुद्धा सांगितलं मी इलेक्शन लढणार आहे आणि गाव जर बिनविरोधच काढायचं असलं तर मला काढा. त्या घरामध्ये जर उमेदवार आला तर आपण माघार घेताल? नाही घेणार मी. कुणी बी उमेदवार माझ्यासमोर कुणी उमेदवार असला तर मी निवडणूक लढणार. आपण निवडणूक 100% मी निवडणूक लढविणार. म्हणजे आता मसाजोगची ग्रामपंचायत मला बिनविरोध केलं तर बिनविरोध होणार.